काल एक दुग्धाभिषेक झाला. त्यामध्ये DDSR ग्रुपचे अध्यक्ष आणि IRS सचिन मोठे त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. काय तो प्रकार आहे? आमदार गोपीचंद पडळकरांनी देखील पत्रकार परिषद घेऊन खुलासा केलेला आहे. तुमचं मत काय आहे? नमस्कार. आज आमचे नेते जयवंतभाऊ यांचा वाढदिवसाच्या निमित्तानं आज आम्ही इथं जमलो आणि त्यांचा वाढदिवस केला. मला वाटलं होतं की तुम्ही हा प्रश्न जरूरच विचारणार. मला असं सांगायचं आहे की काय त्या चोरांच्यावर आपण काय बोलणार. आज आमचं नेतृत्व, आपलं नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष पदावर काम करतात, गोरगरिबांच्या कैवारी आहेत. आणि हा काय प्रश्न म्हणजे काहीतरी कुठेतरी पुरावे मिळाल्याशिवाय आपण विधिमंडळामध्ये हा विषय मांडलाय की जिथं कायदा सुव्यवस्था तयार केली जाते त्या अनुषंगाने ते विधिमंडळ आणि माननीय मुख्यमंत्री साहेब ते बघतील. आणि यांच्यावर बोलणं इतपत काय ते योग्य वाटत नाही मला. एवढी सिरियस घेण्याची काय त्याची आवश्यकता नाहीये. तालुक्यातलं एक मराठी उद्योजक मुंबई सारख्या एका महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपलं एक अस्तित्व निर्माण करतोय आणि त्याच्यावरती चिखलफेक करणं कितपत योग्य आहे? त्यांचा तो गैरसमज आहे. आज आमचं नेतृत्व हे राज्याचं नेतृत्व साहेब करायला लागलेत. कुठेतरी लागेबंदी असतील त्या चोरांच्यावर किंवा कुठेतरी पुरावे मिळाले असतील, विधिमंडळात तो विषय मांडलाय. असं चिखलफेक करण्या इतपत इतके ते मोठे झालेले नाहीयेत अजून. आता तुमची भूमिका काय राहील? जे काय आमचे नेते विधिमंडळात जे काय डिसिजन होईल, कायदा सुव्यवस्थेत काय जे काय निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील.